पुण्याच्या अप्पा बळवंत चौक परिसरात वीज पुरवठा खंडित झालाय। फरासखाना विश्रामबाग पोलीस स्टेशन अंधारात गेलेलं आहे। पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी आले असतानाच वीज गायब झाली। वीज पुरवठा सुरळीत व्हायला 3 तास लागणार असल्याची माहिती समोर येते। विद्युत पुरवठा यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याची माहिती आहे। शनिवारवाडा परिसरही त्यामुळे अंधारात लुप्त झाला। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, मध्य पुण्यात सध्या अंधार पाहायला मिळतोय। आता मी सध्या फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे। आपण पाहतोय फरासखाना पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन हा सगळा जो परिसर आहे तो अंधारात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सध्या गणपतीच्या नियोजनाच्या संदर्भाने आतमध्ये सुरू आहेत। मात्र हे सगळं पोलीस स्टेशनच नाही तर या पोलीस स्टेशनची ही सगळी इमारत तर आपल्याला अंधारात दिसतेच आहे, पण आजूबाजूचा अप्पा बळवंत चौक परिसर जो आहे तो पूर्णपणे अंधारात आहे। शनिवार वाड्याकडे देखील अंधार असल्याचं बघायला मिळतंय। इतकंच नाही, काही ठिकाणी इन्व्हर्टर जनरेटर लावण्यात आलेले आहेत त्या दुकानांमध्ये, मात्र जी घरं आहेत, ज्या सोसायट्या आहेत तिथे अंधार आहे। सोसायट्यांमध्ये अंधार आहेच आहे, दुकानांमध्ये अंधार आहेच, पण हा सगळा जर आपण परिसर बघितला अप्पा बळवंत चौकातला, खास करून पोलीस ठाण्याचा हा सगळा परिसर, विश्रामबाग आणि फरासखान्याचा पोलीस स्टेशनचा हा सगळा भाग, वर आपण ही जवळपास 4 मजल्याची इमारत आहे, एकाही ठिकाणी आपल्याला लाईट सुरू असल्याचं दिसत नाही। खरं म्हणजे आतमध्ये लॉकअपही आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आत पोलीस अधिकारी सगळे आपल्याला बघायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीच्या नियोजनाच्या संदर्भानं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, पुणे पोलीस आयुक्त सध्या या पोलीस स्टेशनमध्ये आहेत। गणपतीच्या नियोजनाची बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांची सध्या या बैठकीमध्ये सुरू आहे। आणि असं असताना मागच्या जवळपास 1.5 तासापासून हा सगळा परिसर जो आहे मध्य पुण्याचा तो अंधारात गेलेला आहे। आणखी 3 तास लागतील विद्युत पुरवठा सुरळीत व्हायला, अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे वेगवेगळ्या सोसायट्या, दुकानं आणि हे पोलीस स्टेशन, तिकडे शनिवार वाड्याचा परिसर, हा सगळा भाग जो आहे अप्पा बळवंत परिसरातला मध्य पुण्यातला, तो सध्या अंधारात असल्याचं पुण्यात बघायला मिळतं। ज्ञानेश्वर, पण आपल्याला कल्पना आहे गणपती आता अगदी तोंडावर आलेले आहेत आणि हा मध्यवर्ती भाग आहे, हा तोच भाग आहे ज्याच्या आजूबाजूला समजा आपल्याला कल्पना आहे दगडूशेठ गणपतीचं तिकडेच मंदिर आहे, बाकीची अनेक महत्त्वाची मंदिरे, महत्त्वाचे गणपती आहेत। इथे जर का 3-3 तास वीज जाण्याचा प्रकार होत असेल तर मग नेमकं चाललंय काय, नेमका काय ही समस्या आहे आणि ही उद्भवणार नाही याची खात्री काय? आत्ता मध्य पुण्यातच नाही तर पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे जिथे लाईट गेलेली आहे आणि अशी सतत उदाहरणं जी आहेत ती या ठिकाणी घडत असतात। आत्ता फक्त पोलीस स्टेशन अंधारात गेलंय म्हणून त्याची एक बातमी होते आहे, पण रोज वेगवेगळ्या ठिकाणी उपनगरांमध्ये आपण पाहतो वीज जाते, कारण सांगितलं जातं भरपूर पाऊस पडतोय, मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडतोय म्हणून, आणि मग कुठेतरी बिघाड होतो। आणि पण हे सगळं पूर्वत होण्यासाठी जर 3-3 तास लागत असतील तर खरं म्हणजे हे गंभीर आहे। आणि अशा मध्यवर्ती भागात अशी जर वेळ येत असेल, लोकांना असा विजेचा लपंडाव याला सामोरं जावं लागत असेल आणि ती अगदी गणपती तोंडावर असताना, या सगळ्या भागामध्ये वर्दळ असताना, इथले सगळे जे विद्युत संबंधित सगळे काही सोपस्कार आहेत ते पार पाडले जाईल, त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या पूर्ववत केल्या जात नाहीत, त्याचा आढावा वेळोवेळी घेतला जात नाही, त्याचं मेंटेनन्सचं जे काम आहे ते वेळोवेळी होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती दिसते। आणि म्हणून मग असे सतत जे प्रकार आहेत ते घडताना बघायला मिळतात। पुण्यासारख्या शहरात जिथे सगळ्या गोष्टी अद्ययावत असतात असं म्हटलं जातं, तिथेही अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सामना पुणेकरांना करावा लागतो। महत्वाच्या भागांमध्ये जिथे मोठी वर्दळ असते, बाजारपेठा आहेत, मोठी गर्दी लोकांची असते, अशा ठिकाणी लाईट जाणं हे अधिक गंभीर आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।